मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे। मीरा भाईंदरमधील मिठागराची 254 एकर जमीन ही सरकारनं गमावली आहे। राज्य सरकारनं केंद्राला भाडेपट्ट्यानं दिलेली जमीन गमावण्याची नामुष्की आली आहे। हायकोर्टाच्या निकालामुळे 254 एकर जमीन ही खाजगी कंपनीच्या घशात जाते। इस्टेट इन्व्हेस्टमेंट मीरा सॉल्ट वर्कच्या बाजूने कोर्टानं निकाल दिलाय। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे। हे सगळं संपूर्ण प्रकरण आहे तरी काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मीरा भाईंदरची जमीन ही राज्य सरकारच्या मालकीची आहे। 1948 पासून जमिनीच्या नोंदींमध्ये अनेक बदल करण्यात आले। सुरुवातीला इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी मीरा सॉल्ट वर्क्स यांची नावे अभिलेखात आली। जमीन तत्कालीन सरकारने कंपनीला धारणाधिकार वर्ग 2 म्हणून वापरायला दिली। जमीन धारणाधिकार 1 म्हणून बदल करताना कंपनीने पूर्व परवानगी घेतली नाही असा दावा सरकारने केला। 1958 मध्ये केंद्राच्या सॉल्ट विभागाचं जमिनीवर नाव लागलं। 25 मार्च 1996 ला जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिलाचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश पोहोचले आणि 18 नोव्हेंबर 2002 ला जिल्हाधिकाऱ्यांनी मीरा सॉल्ट वर्क्सचा दावा फेटाळला। 30 एप्रिल 2026 ला केंद्राचं अपील हायकोर्टानं फेटाळलं। या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला, तो आपण पाहूया। भाईंदरमधील 220 एकर जी जमीन आहे मिठागराची, आता जो दावा केंद्र सरकारने केला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। हा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असल्यामुळे आता ज्या मीरा भाईंदरमधील ज्या मिठागराच्या जमिनी आहेत त्याचा वाद आता संपुष्टात येणार आहे। 1870 मधील जो कराराचा दाखला देत न्यायालयाने हा जो संबंधित जमीन खाजगी मालकीची असल्याचं स्पष्ट केलं आहे। मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्तीच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात नमूद केलं की तत्कालीन जे ब्रिटिश सरकारनं नोव्हेंबर 1870 मध्ये रामचंद्र लक्ष्मणजी आणि त्यांच्या वारसांना भाईंदर घोडबंदर आणि मीरा रोड परिसरात सुमारे 3688 एकर जमीन 999 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर दिली होती। या करारात केवळ जमीन वापरण्याचा अधिकार नव्हता तर वारस हक्काने हस्तांतरित होणारं व्यापक मालकी हक्कही देण्यात आलं होतं। केंद्र सरकारनं 1935च्या कायद्याचा आधार घेत मिठागर विभागाच्या व्यवस्थापनाखाली जी जमीन आहे ती सरकारी असल्याचा दावा केला होता। मात्र न्यायालयानं हा दावा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरला नाही। संबंधित जमीन त्या कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचं निरीक्षण नोंदवत केंद्राचा हा दावा अमान्य केला। या निर्णयामुळे भाईंदर परिसरातील ज्या मिठागराच्या जमिनीचा मालकी हक्काचा जो वाद होता तो अखेर संपुष्टात आलेला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचा हा जो निकाल आहे तो भविष्यातीलही मिठागराच्या काही जमिनी असतील त्यामध्ये आता वापरता येणार आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।